सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्राद्ध पक्ष चालू झालेला आहे आणि ह्या श्राद्ध पक्षात बऱ्याचशा मी व्हिडिओ अपलोड केल्यात श्राद्धासाठी. तर असे त्याच्यात वेगवेगळे उपाय सांगितलेले आहेत. पण मी आज जो विषय घेऊन आले तो बघा, आपण श्राद्ध पक्षात आपल्या पितरांना जे जेवण आवडतं ते आपण बनवत असतो. पण हे जेवण बनवत असताना आपल्याकडून काही कळत नकळत चुका होत असतात आणि म्हणून आपल्यावर मग पितृ रागवत असतात. तर म्हणून मी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असा घेऊन आलेली आहे आणि खूप छानपैकी हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि प्रत्येक गोष्ट व्हिडिओतली तुम्ही समजून घ्या. तर बघा, आपल्या घरात पूर्वीपासून एखादी प्रथा चालून आलेली असते. म्हणजे आपल्या पितरांना आपण हेच नैवेद्य दाखवायचं, आपल्या पितरांना आपण तेच नैवेद्य दाखवायचं, असं एक ना अनेक प्रथा चालत आलेल्या असतात आणि त्याच प्रथा आपण पुढे-पुढे नेत असतो. पण बघा, जेवण करत असताना आता हे जेवण करत असताना आपण जसं रोजचं जेवण बनवतो तसं आपल्याला हे जेवण बनवायचं नसतं. आणि हे जे जेवण असतं, हा जो स्वयंपाक असतो तो खूप मोठा स्वयंपाक असतो हे आपल्याला माहिती आहे. तर त्यासाठी कधी-कधी काय करतो, आता कामाला जाणाऱ्या ज्या गृहिणी असतात आणि त्यांना तर त्या श्राद्धाच्या दिवशी सुट्टीच नसते. तर मग काय करणार? मग आपण काय करतो, तर अर्धी तयारी थोडीशी रात्रीच करून ठेवतो. तर बघा, एखादी दिवस सुट्टी नक्की घ्या, पण ह्या ज्या चुका आहेत त्या बिलकुल करू नका. कारण आपल्याला आपल्या पितरांचा आशीर्वाद हवा आहे, म्हणून त्या दिवशी एक सुट्टी नक्की घ्या. तर बघा, हे सगळं करत असताना आपल्याला कुठल्याच प्रकारची कामं म्हणजे जे जेवणाचं, स्वयंपाकाचं जे काही काम आहे, ते रात्रीच कुठलंच करायचं नाही. कारण म्हणजे बघा, एखादी तळलेली वस्तू असते, ती आपण काय करतो, रात्रीच बनवून ठेवतो. म्हणजे काय होतं, सकाळी आपल्याला तोच वेळ आपला वाचलेला असतो. तर बघा, त्या दिवशी दुसऱ्या कोणाला तरी हाताखाली घ्या घरातल्या आणि त्या दिवशी लवकर स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करा. तर रात्रीच हे कुठलेच पदार्थ आपल्याला करायची नाही, ही सगळ्यात मोठी पहिली चूक आहे. तर आपल्याला सकाळीच सगळे पदार्थ तयार करायचे आहेत. शिवाय हे पदार्थ तयार करत असताना बघा, आता खूप महिलांना, मी कोणाच्या विरोधात नाही आहे, पण खूप महिलांना पायात चप्पल घालून स्वयंपाक बनवायची सवय आहे. म्हणजे काही कारणास्तव, काही आजार असेल, काही असेल, पाय दुखत असतील, पायाची जळजळ होत असेल, मी स्वतःही चप्पल घालते. पण ह्या श्राद्धाच्या दिवशी आपण ही चप्पल बाजूला ठेवायची. अगदी रात्रीच बाजूला करून ठेवा, म्हणजे सकाळी पायात घातलीच जाणार नाही. तर ही चप्पल न घालता आपल्याला हे जेवण बनवायचं आहे. अगदीच तुम्हाला जमलं नाही तर पायात सॉक्स घालून जेवण बनवा, पण चप्पल घालू नका. दुसरी गोष्ट, हे जेवण बनवत असताना एखादी तुम्हाला दुःखद घटना आठवली किंवा दुःखद घटना तुम्हाला समजली, तर लगेच तुम्ही डोळ्यातून अश्रू गाळू नका. तर तेही पितरांना नाही आवडत. म्हणून तुम्ही हे जेवण बनवत असताना पितरांना आठवा फक्त, पण कधीही त्यांच्यासाठी डोळ्यातून पाणी काढू नका. शिवाय पितरांचं जेवण करत असताना आपल्याला ह्याच्यात कांदा लसूण घालायचा नाही. आता बघा, तुमच्याकडे जर प्रथा असेल तर त्यापुढे मी काही बोलू शकत नाही. पण पितरांचं जेवण हे कांदा लसूण विरहित जेवण बनतं आणि पितरांचं जेवण जसं कसं बनलं असेल त्याला नाव न ठेवता हे पितरांचं जेवण आपण ग्रहण करायचं. दुसरी गोष्ट, पितरांना आपल्याला जर नैवेद्य दाखवायचं असेल तर ते बरोबर 12 वाजता दाखवा. आपल्याला पितरांचा नैवेद्य काढत असतानाच मुंग्यांना, कुत्र्याला, देवाला, आपल्या पितरांना आणि गाईला असे 5 प्रकारचे नैवेद्य आपल्याला काढायचे आहेत. दुसरी गोष्ट, हे तुम्ही न विसरता करायचंच आहे. पण दुसरी गोष्ट एक आहे, की आपल्या घरात त्या दिवशी आपण ब्राह्मणांना जर जेवायला बोलवलं तर उत्तमच. पण ब्राह्मणांना जेवायला बोलवत असताना सगळ्यात पहिले त्यांना जेवायला बसवायचं. आपण ज्यावेळेला नैवेद्य दाखवतो त्यानंतर ब्राह्मणांना जेवायला बसवायचं. जेवण वाढत असताना कुठल्याच प्रकारची कुजबूज करू नका, शांतता बाळगा घरात. आणि दुसरी गोष्ट, ब्राह्मणांचं जेवण झाल्याशिवाय तुम्हाला इथे जेवायचं नाही आणि ब्राह्मणांचं जेवण झालं की त्यांना तुम्ही तुमच्या इच्छेनुसार जे काही आणलं असेल ते तुम्ही दान मात्र नक्की करा. अजून एक गोष्ट, की बघा, ह्या दिवसात तुम्हाला एक दान अजून करता येईल. तर ते दान कुठलं आहे? तर बघा, आता आपण जर लहान असू तर आपल्या घरात त्याच्या आधी खूप सारे पित्र गेलेले असतील. समजा आई-वडील गेले असतील, सासू-सासरे गेले असतील, तर जे कोणी हयात आहेत त्यांना माहिती असतं, की त्या व्यक्तीला कुठली वस्तू आवडत होती. तर ती जी वस्तू आवडत असेल ती वस्तू आपल्याला धार्मिक स्थळावर जाऊन दान करायची आहे किंवा गोरगरिबांना ही
जाऊन दान करायचे. समजा बघा ना, एखाद्याला चहा आवडतो, एखाद्याला वडापाव आवडतो, कांदा भजी आवडते. जे काही आवडत असेल, ती वस्तू आपण धार्मिक स्थळावर जाऊन दान करू शकतो. आता ती समजा कांदा लसणाची जी भजी असेल, काहीही असेल, ते आपण पानावर तर ठेवू शकत नाही, कारण आपण कांदा लसूण विरहित जेवण दाखवतो. त्यामुळे हे जे पदार्थ आहेत, हे तुम्ही धार्मिक स्थळी त्यांच्या नावाने जाऊन दान करू शकता. अशा ह्या काही लहान-लहान चुका आहेत, त्या अगदी माझा आग्रह आहे, ह्या चुका तुम्ही नक्की टाळा आणि छानपैकी हा असा पितरांचा घास तयार करा आणि पितरांचा आशीर्वाद घ्या. तर असा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हे तुम्ही मला कमेंट बॉक्सद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.